मराठीचा आग्रह धरणं गुंडगिरी असेल तर आम्ही सतत करणार। उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका। तर जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश। मनसेच्या खळखट्यानंतर सुशील केडिया यांचा माफीनामा, माफ करा वक्तव्य मागे घेतो म्हणत मागितली माफी। एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, तर राज ठाकरेंकडूनही युतीचे संकेत। एकाची मराठीबाबत तळमळ तर दुसऱ्याची सत्तेसाठीची मळमळ दिसली। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर एकनाथ शिंदेंची टीका। अनेकांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं। एकत्र येण्यावरून राज ठाकरेंचा टोला, तर आमच्यातला अंतरपाठ दूर केला, उद्धव ठाकरेंनीही डिवचलं। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातून रुदालीचं दर्शन, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला, तर ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिल्याबद्दल फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार। उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंना सन्माननीय म्हणण्याची वेळ आली। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल, तर मेळाव्यात राजकारणाचा दर्प दिसल्याचाही आरोप। साताऱ्याच्या खंबाटकी घाटात ट्रकला भीषण आग, आगीमध्ये ट्रक जळून खाक। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपूरच्या वारीत सहभागी, मुख्यमंत्र्यांचा अमृता फडणवीसांची वारकऱ्यांसोबत फुगडी।